चला, आपल्याला या ठिकाणी आपण नामाचे प्रकार बघत असताना या ठिकाणी जे कॉमन नाऊन आहे, या कॉमन नाऊनमध्ये जे प्रकार पडत आहेत त्या प्रकारातला आपला पहिला प्रकार जो आहे तो पहिला प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. लक्षात द्या, त्यातला आपण पहिला प्रकार बघतो या ठिकाणी कॉन्क्रीट नाउन म्हणजे मूर्त नाव. ते काय आहे बघा, या ठिकाणी कॉन्क्रीट नाउन मध्ये मूर्त नाव म्हणजे कॉन्क्रीट नाउन स्टँड फॉर काय म्हटलं या ठिकाणी, द थिंग्स दॅट यू कॅन ऍक्च्युअली टच ऑर सी. अशा ज्या काही वस्तू आहेत की ज्यांना तुम्ही खरोखर बघू शकता किंवा स्पर्श करू शकता. तुम्ही त्यांना टच स्पर्श करू शकता किंवा त्यांना पाहू शकतात. अशा वस्तूंना या ठिकाणी कॉन्क्रीट नाउन्स असं म्हटलं गेलेलं आहे. जसं की बिल्डिंग आहे बघा, या ठिकाणी उदाहरणार्थ काय दिलं, या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे, बॉक्स आहे, ट्री आहे, लॉयन आहे, बिल्डिंग आहे, प्लांट आहे. ठीक आहे, तर या उदाहरणामध्ये असं दिलं या ठिकाणी समजा बॉक्सला तुम्ही बघू शकता, झाडांना तुम्ही बघू शकता, त्यांना स्पर्शही करू शकता, शियांना बघू शकता, स्पर्श करू शकता, बिल्डिंग आहे, प्लांट आहे, रोपटे आहे, त्यांना बघू शकता, स्पर्श करू शकता. म्हणून अशा नावाने या ठिकाणी कॉमन नाउन मध्ये असंही घेतलेलं आहे. हा एक प्रकार. आपल्याला या ठिकाणी कॉमन नाउन सांगत असताना झाडे, तुम्हाला म्हटलं मी मुली, मुलं, तर या ठिकाणी याचा विचार करत असताना आता आपण या ठिकाणी दोन नामं बघत असताना कॉमन नाउन आहे त्या अगोदर आपण बघितलंय, बरोबर आहे. कॉमन मुलं, मुली, झाडे, शहर, नद्या असं काही आपण घेतलंय. पण त्यामध्ये आपण हे घेतलं की आपण बघा मुलं, त्याच्यामध्ये कॉमन नाउन मध्ये नुसतंच घेतलं होतं आपण मुले, मुली, शहरे, ठिकाणे, ठीक आहे, गावे, पक्षी, स्पेशल नाव नव्हतं घेतलं. या ठिकाणी काय केलंय, या कॉमन नाउन मध्ये जो काही दोन प्रकार आहेत त्याचा आपण कॉन्क्रीट नाउन म्हणजे मूर्त नाम, मूर्त नाम, मूर्त नाम म्हणजे या ठिकाणी ज्याचा प्रत्यक्ष संबंध जो आहे मानवाशी संदर्भात येत नाही, सजीवाशी येतो परंतु प्रत्यक्ष आपल्या मानव प्राण्यांशी त्या ठिकाणी येत नाही. फक्त तो कसा येतोय, मनुष्य प्राणी तो त्यांना बघू शकतो. काय दिलंय आपण, कारण बघण्याची म्हणजे टच करण्याची आणि पाहण्याची क्रिया कोण करते, प्राणी करतात, परंतु त्यांचा आपण त्याच्यावरती भावना व्यक्त करू शकतो. मूर्त स्वरूपातलं, मूर्त एक प्रकारे मूर्त म्हणण्यापेक्षा ज्या मृत झालेल्या आहेत, ज्या निर्जीव स्वरूपातल्या अशा काही वस्तू आहेत. तसं ते माझं सर मग या ठिकाणी लॉयन, या ठिकाणी ट्री, या ठिकाणी प्लांट, हे काही तर निर्जीव नाही आहेत, परंतु ते बोलूही शकत नाही आणि ते ऐकूही शकत नाही काही ठिकाणी. ठीक आहे, ते माझं सर लॉयन ऐकू शकत नाही. त्यामुळे हे उदाहरण समजून घेत असताना कॉमन नाउन कळत या गोष्टीचा कॉमन सेन्स राहण्यासाठी आपलं कॉमन नाउन आणि या ठिकाणी कॉन्क्रीट नाउन्स हे दोन्ही मधला फरक आपल्याला उदाहरण ज्यावेळेस त्यावेळेस समजून सांगणे आणि उदाहरण देता येणे गरजेचं आहे. लक्षात ठेवा. तर या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं, या ठिकाणी या कॉन्क्रीट नाउन्स मध्ये काय म्हटले, तुम्ही एखादी वस्तू, ठिकाण, पदार्थ, काय प्राणी काय असं त्याला तुम्ही टच करू शकता आणि पाहू शकत असाल तर अशा वस्तूला बॉक्सला तुम्ही टच करू शकता. दोन घेतलं आपण या ठिकाणी, टच आणि सी. ठीक आहे, तुम्ही टच करणे, त्याला पाहता येत असेल, त्यांना स्पर्श करता येत असेल तर ते कॉन्क्रीट नाउन आहे. त्यामुळे हे दोनही उदाहरण समजून घेत, थोडस व्याकरण समजून घेत असताना सुरुवातीलाच आपण काय करत चालायचं, सुरुवातीलाच आपल्या डोक्यामध्ये समजा काही जमली काही प्रश्न निर्माण झाला तर तो इथं सॉल्व्ह करून घेतला. अगोदरच आपण कॉमन नाउन बघितलं होतं फक्त, ज्याच्यामध्ये मुलं बघितले होते, मुली, शहरे, गावे, झाडे, नद्या यांना आपण म्हटलेलं होतं कॉमन नाउन मध्ये. परंतु या ठिकाणी कॉन्क्रीट नाउन म्हणजे मूर्त
स्वरूपातले जे दिसतंय ज्याला स्पर्श करू शकतो आणि आपणच याला स्पर्श करतो आणि आपणच आता काय आता वाघ शियाला जर म्हटलं एखाद्या वाघाला शियाला जाऊन म्हटलं जाय रे त्या माणसाला जाऊन स्पर्श कर, तो वाघ जाऊन स्पर्श करणार नाही, वाघ त्याला जाऊन खाऊन टाकेल. आपल्याला जर म्हणजे स्पर्श करता आपण स्पर्श करू शकतो. म्हणजे या स्वरूपातल्या भावना ज्या आहेत त्या समजून घेऊन आपल्याला कॉन्क्रीट नाउनची उदाहरणं आणि या ठिकाणी प्रॉपर कॉमन नाउन जे होतं याची उदाहरणं आपल्याला देता आली पाहिजेत. लक्षात येईल. चला भावाच्या नाव आपण आता लगेच घेऊया.